मारेगाव तालुक्यातील वणोजा देवी येथे महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध धाडसी पावले उचलली आहेत। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष उज्ज्वला चंदनखेडे मारेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन या अवैध कारवायावर आळा बसविण्याचा निर्णय घेतला। वणोजा देवी येथे दारूची विक्री बेकायदेशीरपणे चालू असल्याची माहिती महिलांना मिळाली। याबाबत स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी स्वतःच या प्रश्नावर उपाय शोधण्याचे ठरविले। 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास महिलांनी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी अचानक धावा टाकून त्यांना जाब विचारला, मात्र त्या व्यक्तीने महिलांना शिवीगाळ करत तुच्छ भाषेत बोलण्यास सुरुवात केली। यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याच्याकडून दारूचा साठा जप्त केला आणि त्याच्यावर मनसे स्टाईलने चोप दिला। या कारवाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन शिंदे, युवा अध्यक्ष वणोजा देवी, उज्ज्वला ढोके, सीमा शिंदे, अनिता ढोके, माया कडूकर, सिंधुबाई सोनटक्के, अर्चना सोनटक्के, उज्ज्वला बर्डे, सोनू काळे, सुनंदा शिंदे, सुनीता सोनटक्के, लता लखमापूर, इंदिरा सोनटक्के, माया ढोके आदी महिलांनी सक्रिय भूमिका बजावली।